भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली असं ज्यावेळेस सांगितलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरेश धस यांच्यावरती टीका होत होती। मात्र मसाजोगच्या नागरिकांनी आज खरं तर हात वर करून सुरेश धस यांना पाठिंबा दिलाय आणि त्यांचं म्हणणं असं आहे की राजकीय भूमिका कुठलीही असो, मसाजोगच्या लढ्यामध्ये कायम सुरेश धस यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे आणि त्याच महत्त्वाच्या भूमिकेनंतर आज सुरेश धस यांनी मसाजोगमध्ये भेट दिली, धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली, किंबहुना हे सगळे नागरिक होते ज्यांच्याशी चर्चा केली। काय तुमचं म्हणणं होतं सुरेश अण्णा यांच्या या सगळ्या भेटीवर? आता तुम्ही काय म्हणले, बावनकुळेनं भेट घालून दिली, बरोबर। त्यांचं काय मॅनेजमेंट झाली असती तर सुरेश अण्णा इथं न्यायाच्या भूमिकेमध्ये आले असते का आमच्यासोबत? ते शेवटपर्यंत आमच्यासोबत आहेत। जोवर आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत सुरेश अण्णा आमच्यासोबत राहणार आहेत। आम्हाला 100% ना 1000% विश्वास आहे। पण टीका झाली सुरुवातीच्या काळात की सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, त्यांच्यात चर्चा झाली, सेटलमेंट झाली, असे सुद्धा आरोप झाले। आमच्या गावातून टीका झालेली एकत्र बाईट आहे का? नाही। बाहेर किती टीका झाल्या, अण्णाला बी काही फरक पडत नाही किंवा आमच्या गावकऱ्यांना बी काही फरक पडत नाहीये। आणि भेट घेतली कोणाची, धनंजय मुंडेची भेट घेतली, तो काही न्यायाधीश नाहीये। आणखीन सांगतो मी, तो न्यायाधीश नाहीये। आज तुम्ही त्याची जाऊन बाईट घ्या बरं, त्याने काय सांगितलं, मला असा असा रोग झालाय। त्या रोगामध्ये असं सांगितलंय का बोलताच येत नाही आहे का? तो असा कोणता रोग आहे की त्याला बोलताच येत नाही? एकच रोग आहे, डायरेक्ट जीभ कापणं, मुक होणं। हा रोग म्हणजे न बोलता येणं। पण तुम्हाला काय वाटतं की तुम्ही समाधान झालं? तुम्ही आता 25 25% नाही, 25% तुम्ही नाही 25 तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगाने विचारतो की 25 तारखेला आंदोलन होणार आहे, त्या अनुषंगाने तुम्ही ज्या मागण्या ठेवल्या होत्या तर त्या मागण्या सुरेश धस यांच्यापर्यंत पोहोचल्यात, पण आता पुढे काय वाटतं तुम्हाला की ही मागण्या पुढे सरकारपर्यंत गेल्या? 25 तारखेपर्यंत आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही अन्नत्याग 100% उपोषणाला बसणार आहेत। त्याच्यावर 1% आमचं दुमत नाहीये। आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार। ठाम आहेत गावकरी? हो 100% ठाम आहेत आम्ही उपोषणावर। 100% आम्ही 25 तारखेच्या उपोषणावर ठाम आहेत। आमचा अण्णावर 100% विश्वास आहे, जरांगे दादावर 100% विश्वास आहे आणि आमच्या गावावर सुद्धा आमचा 100% विश्वास आहे। यातला एकही माणूस कमी होणार नाही। पण आमच्या सरकारमधील काही मंत्र्यावर विश्वास नसल्यामुळं, हे असे वेगवेगळे डावपेच करीत असल्यामुळं, प्रशासनातील काही कर्मचारी ह्याला वेगळंच रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळं आमचं उपोषण ठरलेलं आहे। आज नैतिकतेच्या जबाबदारीवर हे राजीनामा मागत आहेत। कशाची नैतिकता? या पक्षामध्ये नैतिकताच राहिलेली नाही। आज एका कृषी मंत्र्यावर सजेसारखे 2 वर्षाची सजा लागते तरी सुद्धा त्यांचा राजीनामा होत नाही। कोर्टाच्या बाहेर येताच राजीनामा व्हायला पाहिजे, पण ह्या सरकारमध्ये नैतिकता कुठं राहिलेली नाही, त्यामुळे राजीनामा होत नाही। काय वाटतं तुम्हाला? एकदम खरं, जे बोलते ते एकदम सत्य। पण सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाले। ती सगळे आमचा विश्वास अन्नावर आहे। आमचा विश्वास पूर्ण अन्नावर आहे। मी एकटाच नाही, आमचं पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे। काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही ऐकून घेतलं, किंवा सुरेश धस हे जरी आमदार असले तरी सरकारचे प्रतिनिधी आहेत। हो, अण्णावर आमचा पूर्ण गावकऱ्यांचा विश्वास आहे आणि बाकीच्या राजकारणाचं आम्हाला काही घेणं देणं नाही। कुणी काही बी बोलत असेल तरी आमचा पूर्ण विश्वास त्यांच्या आहे आणि त्यांना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, आतापर्यंत साथ दिलेली अण्णांना। त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास अण्णावर आहे। अण्णाविषयी आम्ही काही बोलू शकत नाही। काय वाटतं? सुरुवातीला मी जे सांगू इच्छितोय की सगळे म्हणतात धनंजय मुंडे आणि अण्णाची भेट झाली, ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। त्यांनी एक सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सेटलमेंट हे काय त्यांच्या जमिनीचे वाद नाही आहेत, पैशाचे वाद नाही आहेत। संतोष देशमुख यांची निगरूनपणे हत्या झालेली आहे। ह्या गोष्टीची सेटलमेंट कशी होऊ शकते? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब एवढ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा आम्हाला नाही आहे। हे सेटलमेंट करण्याचा मुद्दाच नाही आहे मुळात। त्यात भेट घालून देऊन ते काय साध्य करणार होते हे आम्हाला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी। आणि असा प्रदेशाध्यक्ष असेल तर यांच्या बूथ प्रमुखावरच ही वेळ आली तर हा कसा पक्ष व्यवस्थित सांभाळू शकेल, ही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं प्रश्न आहे। नक्कीच। काय वाटतं तुम्हाला की आज सुरेश धस आले? सुरेश धस हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून, म्हणजे केवळ सुरेश धस हे आमदार नाही आहेत तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आले होते, त्यांनी ते ऐकून घेतलं? हो, ऐकून घेतलं त्यांनी। सगळ्या गावकऱ्याची जी मांडणी, समजा गावकऱ्यांची काय समजा त्यांच्यासमोर बोलले ते सगळं अण्णाने ऐकून घेतलं आणि अण्णा सुरुवातपासून समजा आमच्या मसाजोगच्या पाठीमागे एकदम गंभीरपणे उभा आहेत आणि आमच्या गावची, देशमुख कुटुंबाची एकच मागणी की आम्हाला न्याय भेटला पाहिजे। पण एवढंच नाही तर माझ्यासोबत
धनंजय देशमुख आहेत, ज्या धनंजय देशमुख यांच्याकडे सुरेश धस आले होते, सुरेश धस आल्यानंतर धनंजय देशमुख यांच्याशी काय चर्चा झाली आणि एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली पाहिजे, काही गोष्टी आहेत ज्या समोर सांगता येत नाही असं सुरेश धस सांगणार होते, त्या फक्त धनंजय देशमुख यांच्याशी सांगितल्या जाणार आहेत. मला सांगा काय भूमिका आहे आता की 25 तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगानं सुरेश धस आले, गावकरी एकत्र आले आणि गावकरी एकत्र आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली, जी चर्चा झाली होती त्या चर्चा तुम्ही तिथपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालात का? चर्चा हे सगळ्या पेपरवरच आहेत, त्याच्यामुळं समजा तोंडी कम्युनिकेशनमध्ये एखादी गोष्ट इकडे तिकडे होऊ शकते, पण जे आम्ही निवेदन दिले काल गावकऱ्यांनी ते निवेदनच त्यांना एक कॉपी दिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही घटनाक्रमातल्या गोष्टी आहेत त्या आम्ही सांगितलेल्या आहेत. त्या जर झाल्या तर गावकरी पुढची दिशा ते ठरवतील आणि ते मला मान्य असेल. पण यात काही नवीन गोष्टी आज ऐकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. एक प्रकरणाचा उल्लेख सुरेश धस यांनी केला की कोणतरी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला खरं तर आपल्या म्हणजे संतोष अण्णाच्या हत्येनंतर 1 महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी अशी काही घटना घडली होती ज्यात स्वतः आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होता, पोलीस निरीक्षकांसमोर काही चर्चा झाली, तर तो काय किस्सा होता? तुम्ही एक गोष्ट प्रामुख्यानं माझ्या बाईटमधली लक्षात तुमच्या आली असेल की मी वारंवार म्हणतोय की ही सराईत गुन्हेगारांची खूप मोठी टोळी आहे. हे खूप सराईत आहेत. यांनी असे कित्येक गुन्हे आहेत, बायको लेकरांच्या समोर उचलून नेलं, मारलं, त्याचं डोकं फोडलं, त्याचं रक्तप्रवाह खूप मोठ्या प्रमाणात झाला, तो माणूस पोलीस स्टेशनला गेला तरी देखील या PSI साहेबांनी, या PI साहेबांनी त्याच्यावर कुठलीही केस साधी NC सुद्धा दाखल न करता फक्त दवाखान्यात जा आणि दवाखान्यात हे आरोपी आलेले आहेत, दवाखान्यात त्यालाच दाबदडप केलेली आहे की तू केस केलीस तर तू अजून जीव तुझा म्हणजे जे जीव वाचला ह्याच्यातच मोठा समज. अशा काही गोष्टीचे पुरावे आम्ही अण्णाला किंवा आम्ही सगळ्यांना दाखवलेले आहेत. आणि ते फक्त गरीब असल्यामुळं, ते फक्त हताश असल्यामुळं, त्यांच्या मागं पुढं कोणी नसल्यामुळं ते लोक एक समाजातून म्हणजे पुढं येऊ शकले नाहीत, पण ते आता समाजातून पुढे यायला लागलेत आणि त्यांचीसुद्धा याच्यातली जी केस आहे ते होईल. ते फोटो जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मी तुम्हाला देऊ शकतो. नक्कीच. पण यासोबत दुसरं एक प्रकरण होतं की ज्यावेळी प्रशांत महाजन हे अपहरण झाल्यानंतर 15 मिनिटांनीच टोल नाक्यावर पोहोचले, पण ते कशासाठी पोहोचले हे सुरेश धसाने आपल्याला विचारलं. 15 मिनिटाची तत्परता प्रशांत महाजन यांनी दाखवली, पण तुमचं म्हणणं असं होतं की तर ती तत्परता यासाठी नव्हती की संतोष देशमुख यांना वाचवण्यासाठी. मी स्पष्ट केलेलं आहे, मला खोटं बोलता येत नाही कुठलीच गोष्ट. मी पहिली बाईट बघा माझी, मी पोलिसांसंदर्भातली मांडलेली आहे की PSI शिंदे साहेब आणि PI महाजन साहेब हे एक 15 ते 20 म्हणजे एकंदरीत 25 मिनिटाच्या आत या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन सोडलं त्यांनी, हे मी सांगितलं. पण पुढं काय घडलं, जर या मोबाईल आरोपींचे ट्रेस केले असते, गावकऱ्यांना सांगितले असते, मला सांगितले असते, तर त्या दिशेनं आम्ही आमच्या भावाला वाचू शकलो असतो. परंतु यांनी त्याच्यात कुठंही प्रयत्न केला नाही आणि आरोपीसोबत हे बोलले म्हणजे आरोपी कुठंतरी हातापायाशी होते त्यांच्या, म्हणून हे डायरेक्ट त्यांच्याशी बोलले आणि त्यांचं गाईडलाईन घेत राहिले आणि आम्हाला देत राहिले. याच्यात आमच्या भावाचा खून झाला. ह्यांनी जे सरळ सांगितलं असतं की ह्या आरोपीनं अशा जागेवर ह्या तुमच्या माणसाला नेलंय, तर आमचं गाव वाचू शकलं असतं. जरी पोलीस स्टेशन वाचू शकलं नसतं तरी आमच्या गावानं आमच्या भावाला वाचवलं असतं. प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घालून दिली आणि त्यानंतर त्या भेट घालून दिल्याची गोष्ट सांगितल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरेश धस यांच्यावरती टीका झाली. अगदी ते सेटलमेंट करणारे नेते आहेत असे आरोप सुद्धा झाले. काय वाटतं की आज गावकऱ्यांनी खरं तर दोन्ही हात वर करून सुरेश धस यांना समर्थन दिलेलं आहे. आज पूर्ण गाव हे सुरेश धस यांच्यासोबत उभं आहे. ते बावनकुळे साहेबाचं नाव सुद्धा घ्यायची गावची आणि माझी पण इच्छा नाही. आता मला त्या स्तराला जाऊन बोलता येत नाही. माझ्यावर संस्कार माझ्या भावाचे, आईवडिलांचे, गावाचे चांगले झालेले आहेत म्हणून त्या शब्दात मी बोलत नाही. परंतु एक भाजपाचा बूथ प्रमुख आहे 10 वर्षापासून, खूप प्रकारचे विरोध असताना सुद्धा त्यांनी कधी निष्ठा सोडली नाही. जी पक्षनिष्ठा असते, जी सामाजिक बांधिलकी असते, जो विश्वास असतो तो कधी तोडला नाही. त्या माणसानं कधीही देशमुख कुटुंबियाशी, आम्हाला त्याची गरज नाही, पूर्ण समाज उभा आहे. देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे पूर्ण गाव उभा आहे, समाज उभा आहे, 18 पगड जातीतील लोक उभा आहेत. त्यामुळं मला ते बोलायचं नाही, पण ते समोर आल्यामुळं तुम्हाला प्रामुख्यानं बोलतो की त्यांनी कधी विचार असा केला नाही की आपण प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, BJPचे, आपण कुठंतरी संवाद साधला पाहिजे, आपण कुठंतरी आलं पाहिजे. मी मागं देखील म्हणलो आहे की खूप त्यांच्यापेक्षा सिनियर माणसं, पक्षविरहित माणसं,
विविध घटकातली माणसं इथं येऊन आले, बोलले, फोनद्वारे संपर्क साधला, परंतु ह्यांना असं कधी वाटलं नाही. जर पक्षवाढीचं काय करायचं असतं, त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी दिलेली असती, तर मग मात्र संतोष देशमुख यांना आठवला असता, बूथ प्रमुख आठवला असता. तसं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही, म्हणून त्यांची इच्छा नाही त्यांचं नाव देखील आम्हाला घ्यायची. त्यांनी अत्यंत चुकीचं संदेश दिलेला आहे BJP-कडून, की बूथ प्रमुखाला जर असं झालंय तर ह्यांच्याकडून काय वागणूक मिळते हे तुमच्या समोर आलेलं आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. पण सुरेश धस यांच्या समर्थनार्थ लोक एकत्र आले. आम्हाला पाहिजे न्याय. मग ते कसा भेटेल, कुणाकडून भेटेल, कसा भेटला पाहिजे. सुरेश अण्णांची जिम्मेदारी गावकऱ्यांना आज वाढवलेली आहे. सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. हे करा, केलंच पाहिजे हे, आणि त्याचा फॉलोअप घ्यायला पूर्ण गाव आहे. त्याच्यामुळे फक्त देशमुख कुटुंबीय असतं तरी देखील त्याच्यात काहीतरी म्हणजे टेन्शन असतं, पण पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे आहे या गोष्टीसाठी की हे तुम्ही करून घ्या. त्यांची जिम्मेदारी गावानं वाढवलेली आहे. मला शेवटचा प्रश्न आहे की 25 तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगानं आज बऱ्याच बाबी ज्या कागदावरती आल्यात त्या मुख्यमंत्र्याला पोहोचवतो, अगदी उद्या म्हटलं तर उद्या पण तारीख घेतो असं सुरेश धस म्हणालेत. काय वाटतं तुम्हाला की 25 तारखेपर्यंत या संदर्भात काही माहिती समोर येऊ शकते अथवा आपली कुणाशी चर्चा होऊ शकते? सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह जर झाल्या, सगळ्या मागण्या मान्य झाल्या आणि त्या कागदावर आल्या, रेकॉर्डवर आल्या, तर कशासाठी जे गाव आहे ते आंदोलन करील? ज्या मागण्या आहेत त्यासाठी आंदोलन आहे, त्या मागण्या पूर्ण झाल्यावर गावाला लक्षात येईल ना की आंदोलन नाही केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे. आणि आमची पण तीच अपेक्षा आहे, माझी पण तीच अपेक्षा आहे की ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत, हे सगळे आरोपी आहेत, सहआरोपी आहेत, आरोपीचं समर्थन करणारे, देशमुख कुटुंबियाला जे भीती दाखवत आहेत ती असतील, यांना कायद्याचा जरब बसला पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच आपण बघतो की धनंजय देशमुख जे सांगतायत की जर आमच्या मागण्या पूर्ण होणार असतील, आम्ही ज्या कागदावरती मागण्या ठेवल्यात त्या जर सरकारकडून पूर्ण होणार असतील तर मग गावकऱ्याला आंदोलन करावं लागणार नाहीये. मात्र या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज फक्त एक पाऊल पुढे गेलाय आणि सुरेश धस यांची जिम्मेदारी वाढली आहे. कारण गावकऱ्यांनी जे मागणीचं पत्र आहे ते आज सुरेश धस यांनी दिलंय आणि सुरेश धस या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत. स्वाभाविक आहे, जर मुख्यमंत्र्याला सुरेश धस भेटतील त्यावेळेस नेमकं त्यांची भूमिका काय राहील हे पाहणं मोठं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.